गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः. हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर. आपल्या प्रत्येकाच्या जीवनात कोणी ना कोणीतरी गुरु असतोच. असं म्हणतात की ज्याने गुरु नाही केला जन्म त्याचा वाया गेला. त्यामुळे प्रत्येकाने कोणी ना कोणीतरी गुरु केलेला असतो. गुरूंना आपण ईश्वरापेक्षाही अधिक मान सन्मान देत असतो. आणि त्याच गुरूंच्या आदरासाठी दरवर्षी आषाढ महिन्याच्या पौर्णिमेला गुरुपौर्णिमा, जिला व्यास पौर्णिमा म्हणून ओळखली जाते, तर ती व्यास पौर्णिमा साजरी केली जाते. हिंदू मान्यतेनुसार आषाढ पौर्णिमेच्या दिवशी अनेक ग्रंथांची रचना करणारे महर्षी वेदव्यास यांचा जन्म झाला होता आणि त्यामुळेच गुरुपौर्णिमेचा सणाला व्यास पौर्णिमा असं देखील म्हटलं जातं. तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी बरेच जण उपवास करतात. तर उपवास कसा करायचा, गुरुपौर्णिमेची पूजा घरच्या घरी कशी करायची, गुरुपौर्णिमेचं महत्त्व काय आहे, अशी सगळी माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ संपूर्ण बघा. व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये आपापल्या गुरूंचं नाव लिहायला विसरू नका किंवा मग मातृदेवो भव पितृदेवो भव असं लिहायला विसरू नका. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. उद्या 29 जुलै 2026 रोजी आलेली आहे गुरुपौर्णिमा. बुधवारचा दिवस आहे. गुरुपौर्णिमेचा दिवस आपल्याला उद्या साजरा करायचा आहे. तर सनातन परंपरेमध्ये गुरुपौर्णिमेचा दिवस खूप पवित्र मानला जातो. या दिवशी आपल्या गुरूंच्या विशेष पूजाचं महत्त्व आहे. जर तुम्हीसुद्धा गुरुपौर्णिमेला आपल्या गुरूंचं पूजन करण्याचा विचार करत असाल तर ते करण्यापूर्वी त्याची संपूर्ण पद्धत आणि नियम आपण जाणून घेतले पाहिजे. तर सर्वप्रथम गुरुपौर्णिमेची पूजा कशी करायची, कोणते नियम पाळायचे हे जाणून घेऊया. प्रत्येकाने ज्याला कोणाला गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या गुरूंची पूजा करायची असेल, मग ती घरी करायची असेल किंवा प्रत्यक्ष तिथे जाऊन करायची असेल, तर त्याने पहाटे लवकर उठायचं आहे, ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं आहे, स्वच्छतेची कामं आटपून घ्यायची आहे आणि शुद्ध स्नान करायचं आहे. शक्य असेल तर पवित्र जलतीर्थावर किंवा पवित्र नदी असेल, गंगा असेल, गोदावरी असेल तर तिथे जाऊन तुम्ही स्नान करा. नाहीतर घरीच अंघोळीच्या पाण्यात गंगाजल मिसळून तुम्ही स्नान करायचं आहे. तनाने आणि मनाने पवित्र व्हायचं आहे. शक्य असेल तर आपल्या गुरुस्थानी जाऊन तुम्ही पूजा करू शकता किंवा आपल्या घरातच गुरूंच्या प्रतिमेची किंवा मूर्तीची तुम्ही विधिवत पूजा करायची आहे. जर तुम्हाला घरात गुरूंची पूजा करायची असेल तर त्यासाठी आपल्याला आपल्या घराचा ईशान्य कोपरा स्वच्छ करायचा आहे. मग देवघराचा आपला ईशान्य कोपराच असतो, तिथे शेजारी जागा असेल किंवा मग दुसऱ्या एखाद्या खोलीत हॉलमध्ये, बेडरूम सोडून तुम्ही हॉलमध्ये पूजा मांडू शकता. ईशान्य कोपरा स्वच्छ करा. तिथे एका चौरंगावरती स्वच्छ वस्त्र अंथरायचं आहे आणि त्या वस्त्रावरती आपल्याला गुरूंची प्रतिमा असेल. बरेच जण चरण पादुका ठेवतात. जर तुमच्याकडे पादुका असतील किंवा मूर्ती असेल तर ती मूर्ती स्वच्छ पुसून, पादुका किंवा प्रतिमा जे काही असेल ते स्वच्छ पुसून त्याची स्थापना आपल्याला तिथे ठेवायची आहे आणि त्यावरती थोडंसं आपण गंगाजल शिंपडायचं आहे. किंवा तुमचे गुरुच जर प्रत्यक्षात उपस्थित असतील, बरेच जण आईवडिलांची पूजा करतात गुरुपौर्णिमेला, तर त्यांना देखील योग्य आसन द्यायचं आहे, त्यांचे स्वच्छ पाय धुवायचे आहे आणि ते स्वच्छ कपड्याने पुसायचे आहे. जर तुमची गुरु उपलब्ध नसतील, त्यांची प्रतिमा उपलब्ध नसेल, पादुका पूजनाच्या माध्यमातून तुम्ही आपली श्रद्धा व्यक्त करू शकता. गुरूंची मूर्ती, चरण पादुका किंवा त्यांचे पाय आपण शुद्ध पाण्याने स्वच्छ केल्यानंतर त्यांना हळद कुंकू, चंदन, अक्षता या गोष्टी अर्पण करायच्या आहे आणि ताज्या फुलांची माळ देखील अर्पण करायची आहे. ते झाल्यानंतर मनोभावे नमस्कार करायचा आहे. आपल्या गुरूंसाठी फळं, मिठाई जे काही असेल ते अर्पण करून घ्यायचं आणि गुरुमंत्राचा आपण पाठ करायचा आहे. कमीत कमी 108 वेळेस गुरुमंत्र म्हणायचा आहे. ओम गुरवे नमः, ओम गुरवे नमः या मंत्राची कमीत कमी एक माळ म्हणजे 108 वेळेस आपल्याला जप करायचा आहे किंवा गुरूंचा जो काही मंत्र असेल त्या मंत्राचा तुम्ही जप करू शकता. जेव्हा तुम्ही पूजेला सुरुवात करणार तेव्हाच दीप प्रज्वलन करून घ्यायचं आणि पूजा झाली की शेवटी प्रज्वलित केलेला दिवा घ्यायचा आणि आरती ओवाळायची आहे. आणि गुरुपूजेमध्ये काही चूक झाली असेल तर गुरूंकडे क्षमा मागायची आहे आणि स्वतःच्या आशीर्वादासाठी प्रार्थना देखील आपण करायची आहे. किंवा मग बऱ्याच ठिकाणी गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम असतो, जिथे तुमचे गुरु असतील तिथे जाऊन तुम्ही अशा पद्धतीने पूजा करा किंवा घरच्या घरी अशी साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही पूजा
करू शकता. आता बरेच जण गुरुपौर्णिमेचा उपवास करतात, तर गुरुपौर्णिमेचा उपवास कसा करायचा याबद्दलची माहिती आता आपण जाणून घेऊया. गुरुपौर्णिमेचा उपवास हा गुरुपौर्णिमेच्या दिवशी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत करायचा असतो. दिवसभर हा उपवास करायचा असतो. उपवास करताना शक्यतो फळं, दूध किंवा पाण्याचं सेवन आपण करायचं आहे. सात्विक आहार ठेवायचा आहे. आणि उपवास करा किंवा नका करू, पण आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी ओम गुरवे नमः, ओम गुरवे नमः किंवा आपला जो काही गुरुमंत्र असेल त्याचा जास्तीत जास्त जप करायचा आहे. शक्य असेल तिथं किंवा मठ असेल तिथं मठात जाऊन गरजूंना आपण अन्नदान करायचं आहे. उपवास करायचा आहे म्हणजे फक्त सात्विक आहार घ्यायचा, पण आपलं आचरण आणि मन देखील शुद्ध ठेवायचं आहे. बरेच जण पौर्णिमेचा उपवास करत नाही, पण तुमची इच्छा असेल तर तुम्ही गुरुपौर्णिमेचा उपवास करू शकता. किंवा बऱ्याच स्त्रिया आपल्या लहान मुलांसाठी गुरुपौर्णिमेचा उपवास करतात. मग त्यांना जर गुरुपौर्णिमेपासून उपवास करायचा असेल, म्हणजे त्यांना पौर्णिमेचा उपवास पकडायचा असेल, तर गुरुपौर्णिमेच्या पासून तुम्ही आपल्या मुलाबाळांसाठी पौर्णिमेच्या उपवासाला सुरुवात करू शकता. बऱ्याच जणांनी आपल्या घरात कुलदेवीचा मंगल कलश भरून ठेवलेला असतो, तर किंवा मग काहींना कुलदेवीसाठी मंगल कलशाची स्थापना करायची असेल, तर अशा लोकांनी गुरुपौर्णिमेच्या दिवशी कुलदेवीच्या मंगल कलश स्थापना करू शकता. किंवा भरलेला असेल तर तुम्ही कलशातलं पाणी, नारळ गुरुपौर्णिमेच्या दिवशी बदललं तरी अतिउत्तम राहील. कारण पौर्णिमेची तिथी देखील आपल्या कुलदेवीला समर्पित असते, त्यामुळे कुलदेवीची देखील सेवा आपली गुरुपौर्णिमेच्या दिवशी घडून जाईल आणि कुलदेवी देखील आपल्यावरती प्रसन्न राहील. गुरुपौर्णिमेचा उपवास हा संध्याकाळी सोडायचा असतो. उपवास सोडण्यापूर्वी संध्याकाळी पुन्हा आपण गुरूंची आरती करायची आहे, विधिवत पूजा करायची आहे, चंद्रदेवाला अर्घ्य अर्पण करायचं आहे. देवाचा जो काही तुम्ही प्रसाद बनवलेला असेल त्याचा नैवेद्य देवाला दाखवायचा आहे, गुरूंना दाखवायचा आहे. आपल्या घरातील आईवडिलांची आपण पूजा करायची आहे, त्यांना मनोभावे नमस्कार करायचा आहे. प्रसाद सर्वांना वाटायचा आणि नंतर सात्विक अन्न ग्रहण करून हा उपवास आपण सोडायचा आहे. गुरुपौर्णिमेचा उपवास करायची खूप इच्छा असेल, पण आरोग्याच्या काही कारणांमुळे, तब्येतीच्या काही कारणांमुळे जर तुम्हाला उपवास करणं शक्य नसेल तर हरकत नाही, उपवास नाही केला तरी चालेल. पण दिवसभर नामस्मरण करा, गुरुमंत्राचा जप करा किंवा जवळपास गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम असेल, सत्संग असेल तर तिथे जाऊन तुम्ही सहभागी होऊ शकता. गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या गुरूंच्या नावाने आपल्याकडून जे काही शक्य असेल तेवढं जास्तीत जास्त दान आपण करायचं आहे. गरजूंना तुम्ही अन्नदान करा, वस्त्रदान करा किंवा पावसाळ्याचा सीझन आहे मग तुम्ही छत्री, रेनकोट अशा वस्तू देखील दान करू शकता. या दिवशी सर्वांप्रती आदर आपण व्यक्त करायचा आहे. कोणाच्याहीबद्दल वाईट विचार करायचा नाही. आपलं मन शांत ठेवायचं आहे आणि संपूर्ण दिवस आपण गुरूंच्या नामस्मरणामध्ये घालवायचा आहे. गुरुपौर्णिमेच्या दिवशी बऱ्याच जणांनी गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुचरित्राचं पारायण लावलेलं असेल, त्याची देखील सांगता असते. तर गुरुपौर्णिमेच्या पारायणाची सांगता तुम्ही गुरुपौर्णिमेच्या दिवशीच करून घ्यायची आहे. सार्वजनिक ठिकाणी लावलेलं असेल, स्वामी समर्थ केंद्रात तुम्ही पारायण लावलेलं असेल तर तिथे सांगता असतेच, समाप्ती असते. घरी लावलेलं असेल तर घरी देखील विधिवत सांगता आपण करून घ्यायची आहे. तर गुरुपौर्णिमेचा हा पवित्र दिवस आपल्या गुरूंच्या सेवेतच आपण घालवायचा असतो. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये गुरुपौर्णिमेचा उपवास कसा करायचा, गुरुपौर्णिमेची पूजा घरच्या घरी कशी करायची, कोणते नियम पाळायचे, उपवास कधी सोडायचा, अशी सगळी माहिती जाणून घेतलेली आहे. तुमच्या मनात तरीही काही प्रश्न असतील तर मला कमेंटद्वारे नक्की विचारा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर धार्मिक, आध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ बघण्यासाठी आजच आपल्या नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. गुरुपौर्णिमेच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.